राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज झालेल्या अंतर्गत बैठकीत मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला। पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल या बैठकीला गैरहजर राहिले, तर या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी झाली। बैठकीत तटकरे अत्यंत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं, तर जेव्हा मला एकट्याला टार्गेट केलं जात होतं तेव्हा माझ्यासाठी पुढे येऊन कोणी का नाही बोललं असा संतप्त सवाल तटकरेंनी उपस्थित केला। त्यावर भुजबळांनी जुने विषय आता काढू नका म्हणत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तटकरेंनी तुम्ही ज्येष्ठ असूनही का गप्प राहिलात असा थेट बाण भुजबळांवर चालवला। या वादामुळे पक्षांतर्गत धुसफूस आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपला प्रतिनिधी सीमा आडे। सीमा, यावेळी प्रफुल्ल पटेल बैठकीला गैरहजर होते एकतर हे, आणि दुसरं म्हणजे तटकरे या बैठकीत आक्रमक झाल्याचं कळतंय। काय या बैठकीत चर्चा झाली? नक्कीच आजची बैठक ही अतिशय बैठकीमध्ये वाद झाला। प्रफुल्ल पटेल हे खरं तर गैरहजर होते। बैठक अतिशय महत्त्वाची होती, अनेक दिवसानंतर पार पडणारी ही बैठक होती। राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत विषयांवरती चर्चा होणार होती आणि अशा बैठकीमध्ये, अशा महत्त्वाच्या बैठकीला प्रफुल्ल पटेल हे गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं। तर दुसरीकडे सुनील तटकरे या बैठकीला हजर होते, मात्र त्यांचा एक वेगळाच रूप या बैठकीमध्ये पाहायला मिळाला। जेव्हा ते भाषण करत होते, उपस्थित आमदारांशी संवाद साधत होते, तेव्हा ते बोलत असताना मंत्री छगन भुजबळ आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात जोरदार वाद झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे। जेव्हा सुनील तटकरे बोलत होते तेव्हा 2 ते 3 वेळा मंत्री छगन भुजबळ हे मध्ये बोलले आणि त्यांनी सांगितलं की तटकरे साहेब, तुम्ही आधीचे विषय हे काढू नका। तेव्हा भुजबळांवरती सुनील तटकरे हे तापले आणि त्यांनी असं म्हटलं आणि संतप्त सवाल विचारला, जेव्हा माझ्या विरोधात, जेव्हा मला टार्गेट केलं जात होतं, जेव्हा पक्षाच्या एका महत्त्वाच्या व्यक्तीला टार्गेट केलं जात होतं, तेव्हा पुढे येऊन कोणी का बोलत नव्हतं? जेव्हा विरोधी पक्षातले नेते आमच्यावरती टीका करत होते, तेव्हा तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही ज्येष्ठ पक्षाचे नेते आहात, सीमा, सूरज चव्हाण आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। सूरजजी, आजची जी बैठक झाली आहे त्या बैठकीत तटकरे आक्रमक झाल्याचं माहिती येते। नाही, आजच्या बैठकीमध्ये खरं तर पक्षांतर्गत वाढीसाठी चर्चा झाली। पुढच्या भविष्यातले काय कार्यक्रम राहावेत, कसे दिशा असावी यासाठी चर्चा झाली आणि हे चर्चा पक्षांतर्गत जे विषय होते त्याच्यामध्ये तिथं चर्चा झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये कुठेही वादविवाद नाही, तर ती चर्चा होती आणि त्या चर्चेला आपण वादविवाद म्हणून वेगळं स्वरूप देण्याचं काम करू नये अशी विनंती माध्यमाला आम्ही करतो। आणि आजची बैठक ही पूर्णपणे पक्षवाढीसाठी होती। भविष्यात आता आमच्या पक्षाचा वर्धापन दिन असेल, संघटनात्मक बांधणी असेल, दौरे असतील नेत्यांचे, याबाबतची चर्चा त्या झाली। परत निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जायचंय, आमदारांचे जे प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे याबाबत सविस्तर चर्चा वहिनीच्या समोर त्या ठिकाणी झालेली आहे। आणि 2 नेत्यांमध्ये त्या ठिकाणी विषय झाला होता, तो वाद नव्हता तर ती चर्चा होती आणि त्या चर्चेला वादाचं रूप देऊ नये एवढंच आपल्याला। बरं सूरजजी, यात महत्त्वाचं म्हणजे यावेळी प्रफुल्ल पटेल बैठकीत हजर नव्हते, एकतर हा मुद्दा। दुसरा हा की अजितदादांच्या मृत्यूनंतर आम्ही दोघेच टीकेचे धनी ठरलो, तेव्हा तुम्ही कुठे होतात असा सवाल तटकरेंनी या बैठकीत भुजबळांना विचारला। म्हणजे याआधी जेव्हा पक्षात काहीतरी सुरू आहे अशी चर्चा होती, तेव्हा सुद्धा वारंवार हे दाखवलं गेलं की आमच्यामध्ये काहीही हालबेल नाहीये, आमचं सगळं व्यवस्थित आहे, आणि आता अचानक या बैठकीत थेट जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। नाही, आजच्या बैठकीला प्रफुल्लभाई पटेल आणि वहिनी असतील, तटकरे साहेब असतील, यांच्यातली चर्चा झाली होती। प्रफुल्लभाईंचे पूर्वनियोजित दौरे असल्यामुळे, कार्यक्रम असल्यामुळे ते आज उपस्थित राहणार नव्हते, हे अगोदरच आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं। आणि बाकीचा विषय जे तटकरे साहेबांनी खंत बोलून दाखवले, त्यांच्या मनामध्ये कुठंतरी वाटत होतं, ज्यावेळेस वेगवेगळ्या माध्यमातून टार्गेट केलं की कुणा आपल्या लोकांनी त्याच्यात बोलायला पाहिजे। हे पक्षांतर्गत चर्चेचे विषय आहे, त्याच्यामध्ये वादविवाद नव्हता, तर नेत्यांमध्ये झालेली ही चर्चा आहे की बाबा आपण एकत्रित काम केलं पाहिजे, एकत्रित कुणाला टार्गेट केलं असलं तर आपण त्याला समोर गेलं पाहिजे, अशा पद्धतीचा चर्चा आज त्या ठिकाणी पार पडलेल्या आहे। त्याच्यामध्ये कुठेही वादविवाद न होता वहिनीच्या नेतृत्वात त्या ठिकाणी ती बैठक संपन्न झालेली आहे। निषेध, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे चर्चा झाली आहे आणि भुजबळांना ही बोलायची वेळ पडली आहे की जुने वाद आता काढू नका, म्हणजे वाद झाले। वाद म्हणजे जुन्या चर्चा काढू नका म्हणले, ते वाद नव्हता हा मला वाटतं कुणीतरी शब्दांचा खेळ चालू आहे। जुने विषय या ठिकाणी काढू नका, कारण आपल्याला नव्याने संघटनात्मक बांधणी करून भविष्य काळातला पक्ष मजबूत करायचंय, यासाठी भुजबळ साहेब बोलले। ते म्हणले की जुने विषय त्या ठिकाणी कुणी काढू नये, जुने चर्चेला मुद्दे येऊ नयेत, यासाठी ते बोललेले। याच्यात कुठेही वाद हा शब्द वापरला गेलेला नाही।
निश्चित. खूप खूप धन्यवाद. सूरज चव्हाण, प्रवक्ते राष्ट्रवादीचे आपल्याबरोबर जोडले गेलेले होते. मात्र आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच माझ्यासाठी कोणी पुढे आलं का असा सवाल आता तटकरेंनी राष्ट्रवादीच्या बैठकीत थेट भुजबळांना विचारलेला आहे. माझ्यावर आरोप झाले, तुम्ही का बोलत नाहीत असाही सवाल तटकरेंनी भुजबळांना विचारल्याचं कळतं आहे.